चला आज या ब्लाऊजची आपण पूर्ण स्टिचिंग बघूया। याला आतमध्ये आपण पॅड अटॅच केलेले आहेत, डबल अस्तर वापरलेलं आहे, शिवाय हा बॅक हुक ब्लाऊज आहे आणि पाठीमागे छोटासा असा आपण एक काट लावून डिझाइन बनवलेलं आहे। चला मग या ब्लाऊजला आपण आता स्टिचिंगला घेऊया। त्याआधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला स्लीव्स म्हणजे बाही ज्या आपण अस्तरच्या जशा लावतो तशाच मी इथे अटॅच करून घेतलेल्या दोन्ही। त्यानंतर मी काय केलं, इथे एका पार्टला म्हणजे मेन फॅब्रिक आहे त्याला एक अस्तर पूर्ण जोडून घेतलं आहे आणि एक अस्तर असं वेगळं ठेवलं आहे। त्यानंतर जे साईड फिटिंगचे पार्ट आहेत त्यांनासुद्धा अस्तर जोडून घेतलं आहे आणि वेगळं हे पार्ट अस्तरचे ठेवलेत, कारण आपण इथे कप्स लावणार आहोत ना, तर ट्रान्सपरंट फॅब्रिक होतं त्यामुळे आपण त्याला एक अस्तर अटॅच करून घेतलं आहे आणि हे अस्तर एक वेगळं ठेवलेलं आहे। आता ह्यावरती आपण पुढचा गळा जो आहे तो पंचकोनी घेणार आहोत। जी काही गळारुंदी घेतली असेल ती मार्क केली, उंचीमध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, बॉटमला गळारुंदी मी जवळजवळ 3 इंच घेतलेली आहे आणि चौकोन तयार करून घ्यायचा। त्यानंतर बॉटमच्या गळारुंदीपासून मी 2 इंचावर मार्क केलं आणि अशा पद्धतीने एक पंचकोनी आकार तयार केला। आता हा 2 इंचावर पण ठेवू शकता किंवा त्याच्या खाली 1.5 इंचावर सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किती डीप हवा आहे त्यावरती डिपेंड करतं। हा थोडासा पसरट तयार होतो, पण जर शोल्डर पट्टी कमी असेल तर खूप सुंदर दिसतो। तर याची शोल्डर पट्टी जर तुम्ही पाहिली तर 1.5 इंचाची आहे, त्यामुळे जेवढा पसरट होईल तेवढा तो छान दिसेल। कट करून घेतला। आता मेन फॅब्रिकवरती बघा आपण अस्तर जोडलेलं आहे, तर आपली जी मेन फॅब्रिकची बाजू आहे, सरळ बाजू वरती आहे ना, म्हणजे ब्लाऊज पीसची, त्यावरती मी हे अस्तर ठेवलं आहे आणि आपल्याला इथे पिना लावून घ्यायच्यात आणि गळ्याला 1/2 इंच मार्जिन कवर करून आपण ह्याला टीप टाकून घेणार आहोत। टीप टाकल्यानंतर मधला भाग कट करून घ्यायचा 1/2 इंच सोडून आणि नॉचेस द्यायचे व्यवस्थित कॉर्नरला वगैरे आणि हा पलटी करायचा आहे। तर पलटी करण्याच्या अगोदर अस्तर जे जोडलं आहे ना त्याला आतमध्ये 1/2 इंच जे मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूला घेऊन दाबटीप द्यायची, जेणेकरून हा खूप सुंदर असा पलटी होतो। तर असा हा पंचकोनी गळा तयार झालेला आहे। आता आपल्याला साईडचे भाग जोडायचे आहेत, तर बघा लक्ष द्या, इथे साईडचे भाग आपण कसं जोडणार, ज्या साईडला आपण अस्तर लावलेला आहे तो भाग त्याच भागाला जोडायचा आणि फक्त सिंगल अस्तर आहे तो भाग त्या भागाला जोडायचा। फक्त काय करायचं इथे लक्ष द्या, ते म्हणजे मार्जिनची बाजू दोन्ही साईडची आतमध्ये चालली पाहिजे। तर हे बघा व्यवस्थित असं मी हे एक भाग कमरेच्या बाजूने जोडून घेतला आहे आणि एक भाग मुंढ्याच्या बाजूने जोडून घेतला आहे। असं दोन्ही सुंदर असा पफ तयार झालेला आहे। आता आतल्या बाजूला जसं की बघा फक्त अस्तरचा भाग अस्तरच्या भागाला जोडायचा आहे, तो पण मी जोडून घेते। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आता ज्या बाजूला शिलाई मार्जिन आहे वरच्या भागाचं, म्हणजे जो आपण मेन फॅब्रिकला अस्तर जोडलं होतं तो भाग जसा अटॅच केला ना प्रिन्सेस कटचा, त्या साईडला ज्या साईडला मार्जिन आहे ह्याचं पण मार्जिन त्याच साईडला आलं पाहिजे, याकडे पण लक्ष द्यायचं। तर अशा प्रकारे आपला हा पार्ट बघा असा मार्जिनचा भाग समोरासमोर आलेला आहे। तर मी एका साईडला बघा इथे कप्स लावून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला मी आता इथे कप्स लावणार आहे। तर हे बघा लक्षात ठेवा, कप्स आपण जेव्हा पंचकोनी किंवा पानगळा वगैरे करतो ना तेव्हा कप्स जे आहेत ते गोल असल्यामुळे आपल्या नेकच्या इथे बऱ्याचदा अडकतात, तर तिथला भाग थोडासा आपण कट करू शकतो, तर तो तुम्हाला मी दाखवते। आता इथे हे भाग मी ओपन केला आहे। टक्स पॉईंट घ्यायचा, याचा टक्स पॉईंट आपण 9 इंचावर घेतला, तर तिथे मी मार्क केलं आहे शोल्डरपासून 9 इंचावरती। आता आपला जो कप आहे त्याला एकदम सेंटरला मार्क करून घ्यायचा। तर आपल्याला इथे बघा मी एक फोल्ड केला आहे, असं मार्क केलं, त्यानंतर प्लस फोल्ड केला, अजून एक मार्क केलं, म्हणजे याचा आपल्याला सेंटर पॉईंट मिळतो। हा कप सरळच ठेवायचा। इथे बघा कट केला आहे की जो आपला गळ्याच्या इथे अडकणार नाही, कारण तो एक्स्ट्रा असल्यामुळे तो तिथे नेक डीप असल्यामुळे तो तिथं अडकतो, तर तो मी थोडासा शेपमध्ये कट केला आहे, चालतो कट केला तरी। आता कप जो आहे तो सरळ असा वाटीसारखा खाली ठेवायचा
आणि जो अस्तरचा पार्ट आहे, ओन्ली अस्तर, सिंगल आपण अस्तर लावले, त्याचा मार्जिनचा भाग घेऊन तो सेंटर पॉईंट ठेवायचा, म्हणजे टक्स पॉईंट. आणि आपल्याला जे आतलं मार्जिन आहे त्यावरतीच फक्त टीप टाकायची आहे, जे अर्धा इंचाचं मार्जिन आपलं राहिलं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी ही टीप टाकून घेतली. पूर्ण गोलाकार टीप नाही टाकायची. बघा, एवढीच टीप आहे, दिसते. आणि हे दोन्ही भागाला मी इथे कट केलेलं आहे, जेणेकरून तो तिथे नेकच्या ह्याच्यामध्ये कप्स तुमचा अडकणार नाही. आता हे झाल्यानंतर कमरेला एक तर तुम्ही कमरपट्टी लावू शकता, किंवा मी आज थोडं वेगळ्या पद्धतीचं फिनिशिंग दाखवते तुम्हाला. काय करायचं, हे पलटी करून घ्यायचं आहे वरचं फॅब्रिक, म्हणजे सरळ भागावरती अस्तर ठेवायचं आणि बॉटमला एक टिप टाकून मधून पलटी करून घ्यायचं. तर बघा, मी सरळ बाजू आतमध्ये टाकली, कप्सची बाजू बाहेर घेतली आणि मग अर्धा इंच खाली कवर केलं आहे टिप टाकून, नॉचेस दिले आणि हे मी सरळ करून घेतलं. तर अशा पद्धतीने हा पार्ट व्यवस्थित असा तयार होतो. ह्यावरून एक टिप दिली तुम्ही तरीसुद्धा चालेल. आता याचे साईडचे भाग अजून जोडायचे नाही आहे, कारण आपण बॅक पार्ट तयार करून घेणार आहोत. सुंदर असे कप्ससुद्धा इथे लावले गेलेले आहेत. इनविजिबल कप्स झालेले आहेत, कुठेही मार्जिन दिसत नाही. असे सुंदर असे कप्स लावून झालेले आहेत. त्यानंतर आपण असा बॅक पार्ट तयार केलेला आहे. आता हा बॅक पार्ट कसा तयार केला याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये बॅक पार्ट असं टाईप करा, मग मी तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. ठीक आहे. सो आता हा बॅक पार्ट जो आहे तो मी हे बघा सरळ फ्रंट पार्ट घेतला आहे, त्याचे दोन्ही पार्ट ओपन केले आणि बॅक पार्ट सरळ भागावरती सरळ भाग ठेवून आपल्याला शोल्डरला इनविजिबल शिलाई द्यायची. तर अर्धा इंच मी बरोबर शिलाई देऊन घेतली आहे. ओपन केल्यानंतर त्याला व्यवस्थित असं इनविजिबल शोल्डर जोडले जातात. आता इकडे साईडचा भाग जो आहे, फ्रंट साईडचा आर्महोल आणि फिटिंगच्या बाजूचा, त्याला पण स्टिच नव्हतं केलं. दोन्ही पार्ट आपण तसे स्टिच करून घ्यायचे. थोडीशी शोल्डरपट्टी एक्स्ट्रा झाली होती, ती कट केली आणि आता आपल्याला बाही जोडायची. तर इथे आपण तयार शोल्डरपट्टी किती घेतली आहे, मार्जिन किती घेतलं आहे, ते राहिलं आहे का चेक करायचं. त्यानंतर इथे बाही घेतली आहे मी. बाही व्यवस्थित अगोदर मोजून बघायची, आपल्या आर्महोलला बाही बसती आहे का. तर इथे मी चेक केली, व्यवस्थितरित्या बसती आहे. जोडायला सुरुवात केली. अर्धा इंच मार्जिन कवर करून जोडायची आहे. इथे एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवायची, जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी सांगते. पाठीमागचा आर्महोलचा भाग पाठीमागच्या भागाला गेला पाहिजे, पुढच्या भागाला गेला पाहिजे. आता इकडे आपण लगेचच फिटिंग करून घेऊयात. तर सरळ भाग वरती ठेवलेले आहेत आणि एकदम कडेला एक टीप टाकते. एकदम व्यवस्थित ते भाग जुळवून घेतलेले आहेत. याच साईडला आपण लगेच फिटिंग करून घेऊया. पलटी केलं आहे. पलटी केल्यानंतर कडेला एक टीप टाकून घ्यायची. आणि आता फिटिंगचं पार्ट, कमरेचा चौथा बघा, इथे 6 इंच बरोबर 24 कंबर होती. आर्महोलमध्ये 1.25 इंच, त्यानंतर बायसेपमध्ये 5 इंच होतं आणि अगदी दंडघेर 4.5, म्हणजे हाफ मी जे आपण कटिंगच्या पार्टमध्ये जर जे टाकले तेच मी इथे मार्जिन टाकलेलं आहे. जर तुम्ही कटिंगचा पार्ट पाहिला असेल तर तुम्हाला हा पार्ट लवकर समजेल. फिटिंग एकदम सरळ आलेला आहे. आतमध्ये फिटिंगच्या बऱ्याच मी 2-3 टिपा टाकून घेतलेल्या आहेत व्यवस्थितरित्या आणि असं एक साईडचं सुंदर असं फिटिंग झालेलं आहे. त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या बाजूचं सुद्धा बाही जोडून फिटिंग करून घेऊयात. छोट्या साईजमध्ये 1.25 इंच किंवा 1.5 इंच जेव्हा मार्जिन आपलं असतं आणि एल्बो स्लीव्ज असतात तेव्हा बऱ्याचदा बघा मी असे स्लीव्जला बघा नॉचेस दिलेले आहेत. फिटिंग केल्यानंतर असे नॉचेस दिले ना की बाही
वरती हात वगैरे करायला बाही टाईट होत नाही. अशा गोष्टी छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला क्लासेसमध्ये सुद्धा खूप साऱ्या टिप्स मी देत असते. सो ज्यांना बेसिक ब्लाऊजचा क्लास करायचा असेल तर आपल्या लवकरच 20 मेपासून आपला तो क्लास सुरू होतो आहे बेसिक ब्लाऊजचा, ज्यामध्ये 4 टक्स, प्रिन्स कट आणि कटोरी असे 3 ब्लाऊज डीपनेकमधले एकदम रीतसर प्रॉपर नॉलेज त्यामध्ये दिलं जातं. सो ज्यांना क्लास करायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, जेणेकरून तुम्ही क्लास जॉईन करू शकता, किंवा आपल्या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यावरती कोर्सेस अवेलेबल आहेत. सो अशा प्रकारे हा आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे. बॅकहुक, बॅकला मी नॉट लावली आणि छोटेसे लटकन बनवलेले आहेत आणि हा पॅडेड ब्लाऊज पूर्णपणे तयार झालेला आहे. आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, त्याचं उत्तर मी देणार आहे. ताई याची शिलाई किती घेतलीस? तर याची शिलाई नॉर्मली प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई मी आता 500 रुपये केलेली आहे, जो सिम्पल असतो विदाऊट पॅटर्न. सो याला आपण पॅटर्न पण केलेत आणि शिवाय कप्स पण लावलेत. सो याची शिलाई मी 700 रुपये घेतलीत, तरी बऱ्यापैकी सिम्पल आहे. अजून थोडंसं वर्क असतं म्हणजे डिझाईन वगैरे असती तर ते 750-800पर्यंत गेला असता. सो याची शिलाई मी 700 रुपये घेतलेली आहे. सो कसा वाटला ब्लाऊज मला नक्की कमेंट करून सांगा. मी काही दिलेल्या ट्रिक्स तुम्हाला आवडल्यात का तेही सांगा. आणि याचा बॅकनेक पॅटर्नला काठ कसे लावले, बॅकनेक कसा तयार केला, बॅकला हुक पट्टी कशी तयार केली, याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये बॅक पार्ट एवढंच मेन्शन करा. जास्तीत जास्त जर कमेंट्स आल्या तर नक्कीच मी हा पार्ट तुमच्याशी नेक्स्ट डेला शेअर करेल. चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्याच अशा नवीन छानशा आणि ट्रिकसोबत व्हिडिओसोबत. बाय एव्हरीवन.